ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सॅटिस 2 प्रकल्पाचं काम वेगानं सुरू असून हा प्रकल्प डिसेंबर 2026 अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यकाळानिमित्त राबवण्यात येणाऱ्या विकास यात्रा अभियानाअंतर्गत शनिवारी ठाणे रेल्वे स्थानकाच्या कोपरी पूर्व परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करण्यात आली. या पाहणी दौऱ्यात सॅटिस 2 प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. ठाणे महापालिका, राज्य शासन आणि रेल्वे विकास कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 270 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प राबवण्यात येतोय. ठाणे आणि कोपरी परिसराला जोडणारा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्यामध्ये सुमारे 2.25 किलोमीटर लांबीचा रॅम्प उभारण्यात आलाय. प्रकल्पात बेस्ट, टीएमटी आणि एमबीएटी सह विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी 12 बस थांब्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच 8 मजली व्यावसायिक संकुलात सुमारे 200 वाहनांसाठी बेसमेंट पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. प्रवाशांसाठी स्वतंत्र पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचं मत लेले यांनी व्यक्त केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितले. मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विकास यात्रा असा उपक्रम आहे. जिथे जिथे विकास कामं चालू आहेत, केंद्र असो, राज्य असो, महानगरपालिकेचे असो, त्या ठिकाणी जायचं आहे, प्रत्यक्ष भेट द्यायची आहे, त्या कामाची पाहणी करायची आहे आणि लोकांना सुसंगत काम चालू आहे, त्यात काय अडचणी आहेत का आणि ते काम किती प्रगतीपथावर आहे याची माहिती देऊन ते केंद्र सरकारला त्याची रिपोर्टिंग करायची असं आम्हाला जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार मी स्वतः इथे उपस्थित आहे. माझ्यासोबत स्थानिक नगरसेवक भरतजी चव्हाण आहेत, दुसरे आमच्या कोपरी पाचपाकडी विभागातील नगरसेविका अनिता यादव आहेत, मंडळाचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ आहेत, जिल्ह्याचे सचिव सुनील कोळपकर, दया यादव, गोखले मॅडम, विद्या कदमताई सर्वच उपस्थित आहेत इथे, भोसलेताई आणि सर्वजण इथे आलेले आहेत. हा प्रकल्प बरेच दिवस चालू आहे. थेट कोपरीकरांना फक्त उपयोगाचा नसला तरी अख्ख्या ठाणे शहराला उपयोगाचा प्रकल्प आहे. पण कोपरीकरांचा त्रास वाचणार आहे. खालून ज्या वाहनांची गर्दी होते, ट्रॅफिक होतं ते टळणार आहे. सर्व पाहणी केली. प्रकल्प चांगला चालू आहे. प्रकल्पाचं नियोजन चांगलं आहे. पश्चिमेच्या सॅटिस प्रकल्पात ज्या चुका झाल्या त्या संपूर्णपणे या प्रकल्पामध्ये ओव्हरकम केलेल्या आहेत हे देखील आढळतं आहे. फक्त एक महत्त्वाची त्रुट आम्हाला आढळली, ती आम्ही निदर्शनास आणलेली आहे. हे इंजिनियर आपले सिकंडे साहेब आहेत, काटे साहेब आहेत, त्याच्यानंतर वाघ साहेब आहेत, इथले इंजिनियर आहेत आणि प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. या सर्वांना आम्ही या माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये फक्त काय झालं आहे, ह्याच्यावर रेल्वेने काय केलं आहे की 8 माळ्याचं कमर्शियल कॉम्प्लेक्स केलं आहे. त्या कमर्शियल कॉम्प्लेक्सला जे लोक येतील त्यांच्या गाड्या पार्किंग बेसमेंटला दिल्या आहेत 200. तर फक्त विषय असा राहिला आहे की टॅक्सीने लोक येतील, उतरतील, ट्रेनला जातील. परंतु जे खाजगी चालक येतील आपल्या कुटुंबांना घेऊन, आपल्या पत्नीला, मुलांना गावी सोडण्यासाठी, तर मग त्यांना आज सोडायला नवऱ्याला जाता येणार नाही, कारण त्याला गाडी पार्क करायला इथे व्यवस्था नाही आहे. आणि त्यामुळे मोटरसायकलला येणारा, कामावर जाणारा, काही प्रमाणात का होईना रोज कामावर जाणारे, मोटरसायकलने येणारे यांना आणि गावी जाताना गाड्या घेऊन येणाऱ्या पालकांना ह्या गाड्या पार्क करायची थोडी तरी सुविधा इथे असली पाहिजे. इथे फक्त ड्रॉप पॉईंट केलेला आहे किंवा टॅक्सी पॉईंट केलेला आहे, रिक्षा पॉईंट केलेला आहे. म्हणजे ड्रॉपिंग एरिया आहे हा. पिकअप एरिया, ड्रॉप एरिया, पार्क एरिया अजिबात नाही आहे. तो थोडा करावा एवढी मी मागणी आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी केली आहे. आम्ही तसं रितसर पत्र देखील देतो. बाकी हा प्रोजेक्ट अत्यंत चांगला चाललेला आहे. याचा सर्व ठाणे शहरांना आणि कोपरीकरांना नक्कीच लाभ होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आता आम्ही चर्चा केली, यांचं म्हणणं या डिसेंबरपर्यंत हे प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे. ते लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करावं आणि लोकार्पण करावं, लोकांना त्याचा लाभ घ्यायला द्यावा आणि ठाणे पूर्वच्या लोकांना देखील त्याचा उपयोग होईल आणि त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. आणि सर्व मॅक्झिमम बस इथून फिरणार आहेत, इथून येऊन ते रिटर्न जाणार आहेत. अजून एक मागणी आहे, ज्या कंपनीच्या बसेस आहेत त्या देखील मला वाटतं परतजी वरती घ्यायला पाहिजेत, कारण त्या मागणी ऑलरेडी केलेली आहे. कारण त्या जर खाली राहिल्या तर परत मग एवढा पोडियम करून फायदा. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी। आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है।
मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज़ कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में।